तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोरया. आपण हा गणरायाला विघ्नहर्ता म्हणतो, पण ह्या गणरायाच्या विघ्न काय मीरा भाईंदर शहरामध्ये कमी होताना काही दिसत नाही. गणपतीला आगमनापासून मीरा भाईंदर शहरामध्ये खड्ड्यांचं एक रूपांतर, या खड्ड्यांमध्ये गणरायांचं आगमन झालं, खड्डे बुजले नाहीत. त्यानंतर झाला कृत्रिम तलावाचा हा घाट महानगरपालिकेने घातला. त्याच्यावरती जो वादंग झाला, या वादंगावरती राईमुर्दा गावातील 35 जणांवरती गुन्हे दाखल झाले. आणि त्यानंतर आता हा तिसरा प्रकार झालेला आहे. हा अगदी किळसवाना प्रकार आणि हा धक्कादायक प्रकार आहे. ज्या कृत्रिम तलावामध्ये गणेशाच्या मूर्त्यांचं विसर्जन केलं जातं, त्या काशीमीराच्या जरीमरी तलावामध्ये त्या मूर्त्या कचऱ्यांच्या गाडीतून घेऊन जात आहेत. महानगरपालिकेच्या अधिकारी काय झोपले आहेत का? ज्या कंत्राटदाराला हे काम दिलं आहे त्या कंत्राटदारावरती लक्ष नाही का? तुम्ही ठरवलेली नियमावलीमध्ये जर कंत्राटदार काम करत नसेल तर ह्या कंत्राटदारावरती गुन्हा का दाखल करत नाही आहे? दुसरी गोष्ट, ज्या ग्रामस्थांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता तो आता की तिकडचे जे तलाव आहे त्या तलावाचं पाणी दूषित केलं जातं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार. मग हा उच्च न्यायालयाचा आदेश भांडवलदार आणि जे ठेकेदार जे आहेत आणि जे अधिकारी आहेत यांना लागू होत नाही आहे का? त्या जरीमरी तलाव धुताना तो संपूर्ण घाण कचरा पाणी त्या तलावामध्ये सोडला गेला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार तरी कधी? या संपूर्ण घटनेवरती मीरा भाईंदर शहरातील राजकीय पक्षांनी याच्यावरती अगदी उद्रेकपणे आणि त्याच्यावरती विरोध केलेला आहे, विरोध दर्शविला. ह्याच्यामध्ये काँग्रेस, मनसे आणि शिवसेना स्वतः पक्षांनी याच्यावरती विरोध दर्शविला. नक्की त्यांच्या भावना तरी काय आहेत आपण जाणून घेऊ. त्याबद्दल आपण काय सांगू? खरंच ही जी गोष्ट आज जो समोर आली त्यानंतर सगळ्या गणेश भक्तांनी संताप व्यक्त केलेला आहे. कारण मुळातच महानगरपालिकेने या आधीसुद्धा 1.5 दिवसा बाप्पा जेव्हा विसर्जन झाला त्या दिवशीसुद्धा त्यांचं जे नियोजन होतं ते भोंगळवालं होतं. अतिशय बेशिस्तपणे कुठच्याही प्रकारचं प्रॉपर नियोजन न करता तो दिवस वादग्रस्त ठरला. राई मुर्द्यांच्या आमच्या गणेश भक्तावरती केसेस झाल्या. बऱ्याचशा ठिकाणी घोडबंदर गावातसुद्धा अतिशय वाद निर्माण झाला. 4-4 तास लोक बाप्पा हातामध्ये घेऊन होते. आणि मग असं विसर्जन केल्यानंतर तेही 35 कृत्रिम तलाव जे काय महापालिकेने मीरा भाईंदर शहरामध्ये नियोजित केलेले आहेत त्याचं अपूर्ण असं नियोजन पुन्हा एकदा डोळ्यासमोर आलं. यावेळेला त्यांनी कळस गाठला की आम्ही जे बाप्पा विसर्जन करतोय ते तुम्ही शिवार गार्डनच्या कुठेतरी एका केंद्राजवळ पूर्ण संकलित करून पुढची प्रक्रिया वगैरे करणार असा काही आदेश महापालिकेने काढलेले आहेत. तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी ट्रकची व्यवस्था केली गेलेली आहे प्रत्येक कृत्रिम तलावाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं. पण आज जेव्हा आम्ही ते डोळ्यांनी पाहिलं तर आमच्या मूर्त्या या दुर्गंधी अशा घाणेड्या कचऱ्याच्या गाडीमध्ये कोंबून त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला जात होता. आणि ते पाहताच क्षणी गणेश भक्तांनी तीव्र त्याच्या विरुद्ध निषेध व्यक्त केला, संताप व्यक्त केला की असं आपला उत्सव आपण साजरा करतो ज्याच्या देवाचे आम्ही मनोभावे 5 दिवस 7 दिवस सेवा करतो त्याला कचऱ्याच्या गाडीतून नेताना पाहताना प्रत्येकाचं मन दुखावलं गेलं. आणि एक निषेध असा व्यक्त महानगरपालिकेच्या बाबत आम्ही सुद्धा केला आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा याबद्दल आम्हाला समर्थन दिलं. नक्कीच मला एक गोष्ट सांगायचं आहे की राईमुर्दा गावातल्या लोकांचं तलावातलं पाणी खराब होतं म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले. त्याच जरीमरी तलावामध्ये तलाव साफ केल्यावरती जे घाण पाणी होतं ते पुन्हा तलावात सोडण्यात आलेलं. तर या ठेकेदारावरती गुन्हा दाखल होणार? प्रश्नच नाही. पूर्णपणे मी या ठिकाणी सहमत आहे तुमच्या या वाक्याशी. महानगरपालिकेने आयुक्तांनी या थर्ड क्लास अशा ठेकेदारावरती ताबडतोब गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण त्यांनी अक्षरशः गणेश भक्तांच्या बाप्पाबद्दलची जी भावना आहे ती अतिशय मलिन करून टाकलेली आहे. त्यांनी त्यांची बाजू त्या ठिकाणी मांडली. कारण ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की राईमुर्दा मोरवा या भागातील गावाच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना म्हणजे जेव्हा उच्च न्यायालयाने जो जाहीर केलेला जो कायदा होता की 6 फुटाच्या खालील मूर्त्या या कृत्रिम तलावात विसर्जन केल्या जातील याबद्दलची कोणतीही माहिती किंवा पूर्ण कल्पना किंवा एक प्रकारचा आपण ज्याला अवेअरनेस म्हणतो हे कोणत्या प्रकारचं अवेअरनेस त्या गावाच्या भागात झालं नव्हतं. आणि त्याच्यामुळे एकंदर तिथे गोंधळ उडाला आणि मग वादविवाद झाले, बऱ्याचशा गोष्टी घडल्या. त्या ठिकाणी त्यांना अडवणूक आली. बघा शेवटी मीरा भाईंदर शहरामध्ये हे आगरी कोळ्यांचं शहर आहे. यांची ही जुनी गावची परंपरा आहे. प्रत्येक गावाचं एक स्वतःचं असं तलाव आहे आणि तलावात परंपरेने ते व्यवस्थित मूर्त्या त्या ठिकाणी विसर्जित करतात. त्यांचं असं म्हणणं होतं की तलावात आम्ही जे काही करतो त्याचा नदी आणि समुद्राशी काय संबंध आहे? जे काही एन्व्हायरमेंटचा जो विषय असतो हा नदी वाहतं पाणी ह्या ठिकाणी घडत असतो. आम्ही हे आमच्या परीने करतो, आम्हीच नंतर ते साफसफाई करतो, आम्हीच आमचं गाव स्वच्छ ठेवतो. मग याच्यामध्ये एवढ्या गोष्टींची अडचण कशासाठी? बरं केल्यानंतर सुद्धा आम्हाला काहीच कल्पना नाही आहे. तिथे सुनियोजित असं कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही आहे. अशा वेळेला घडलेल्या घटनेवरती जे काही त्या ठिकाणी आरडाओरडा झाला, धक्काबुक्की झाली आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, त्या गुन्ह्यांच्याबद्दल तीव्र निषेध करत त्यांनी प्रताप सरनाईक साहेबांचं ऑफिस गाठलं. प्रताप सरनाईक साहेबांनी चर्चा केली की साहेब असं घडलेलं आहे. साहेबांनी सुद्धा त्यांचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आदरणीय कमिशनर साहेबांना फोन केला व त्यांनाही सविस्तर माहिती दिली की अशा प्रकारे हे गुन्हे जे काही नोंदवलेले आहेत जवळजवळ 132 कलम सर्वांना लावलेली आहेत. आता हे नॉन बेलेबल कलम लावल्यानंतर बिचारे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत की आमचा सण
दरवेळेला हिंदू सण आला की या सगळ्या गोष्टी घडतात, सगळ्यांना सगळ्यांची शिस्त आठवते, कायदे आठवतात, सगळे नियमावली आठवते. हे नेहमी नेहमी आमच्या बाबतीतच का, असं या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली. आणि मग CP साहेबांशी बोलल्यानंतर त्या ग्रामस्थांना कुठेतरी एक दिलासा मिळाला गेला की बाबा हे गणपती बाप्पाचं पूर्णपणे 11 दिवसाचा जो उत्सव आहे तो संपल्यानंतर एक बैठक घेऊन यावरती योग्य त्या प्रकारे ग्रामस्थांना सहकार्य दिलं जाईल. आणि पुन्हा एकदा भाजपाने सिद्ध केलं की त्यांचं हिंदुत्व हे किती बेगडी आहे. मीरा भाईंदरमध्ये नुकतीच आता एक लोकसत्ताची मी बातमी वाचली, ज्याच्यातून असं कळतं आहे की मीरा भाईंदरमधल्या ज्या घरगुती गणेशोत्सवाच्या ज्या मूर्त्या होत्या त्यांचं जे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आलं होतं, त्या कृत्रिम तलावात विसर्जन झालेल्या मूर्त्या चक्क कचऱ्याच्या गाडीतून, कचरा नेण्यासाठी जी वापरली जाते त्या गाडीतून त्या मूर्त्या नेल्या जात आहेत, अशी लोकसत्तामध्ये बातमी आली आहे. ही अतिशय क्लेशकारक आणि अतिशय दुःखद बातमी आहे. आणि कुठे ना कुठे वारंवार हिंदुत्व 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 करून लोकांच्या कानठळा बसवणारं हे जे सरकार आहे किंवा हे जे प्रशासन आहे, हे कुठे ना कुठे मात्र ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेच हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या जातील याची कुठेच दखल घेतली जात नाही आहे. त्याचबरोबर जे स्थानिक आमदार आहेत ते सोशल मीडियावरती प्रतिक्रिया देतात की अशा लोकांवरती गुन्हे दाखल करा, कंत्राटदारावर हे करा ते करा. अरे मग प्रशासन चालवते कोण? प्रशासन तुमचं ऐकत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही सत्तेत आहात, लोकांनी तुम्हाला निवडून दिले आणि तरीसुद्धा जर तुमचं प्रशासन ऐकत नसेल तर तुम्ही नक्कीच राजीनामा दिला पाहिजे. आणि दुसरे आमदार तर गणेशोत्सवाच्या पावत्या फाडल्या की त्यांची जबाबदारी संपली असं त्यांना वाटतं. म्हणजे त्याच्याकडनं काही अपेक्षा करण्याचं काही कारणच नाही. नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर. तुम्ही बघत असाल मीरा भाईंदरमध्ये गणपतीचं आगमन झाल्यानंतर, गणेश चतुर्थीनंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक झालेला की जे कृत्रिम तलाव आहे त्या बाबतीत आम्ही आवाज उचललेला. नगरपालिकेने काय त्याच्यात सुधारणा केली आहे. पण एक दुसरे एक प्रकरण आता तुम्ही बघत असाल की कचऱ्याच्या गाडीमध्ये ते लोक जे घेऊन जात आहेत मूर्त्या, ही खरोखर विटंबना आहे. मला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे समजत नाही की तुम्ही संस्कृती तुमची कुठून आणली. म्हणजे एका बाजूने तुम्ही घाट घालताय, कोर्टाची ऑर्डर दाखवताय, कोर्टाचा दाखला देताय, आणि एका बाजूने तुम्हीच विटंबना करताय, कचऱ्याच्या गाडीमध्ये मूर्ती तुम्ही बघा घेऊन जाताय. हे कुठेतरी फार निषेधार्थी आहे. आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. प्रत्येक टायमाला पोलिसांवर खापर फोडलं जातं की पोलीस आम्हाला अलाउड करत नाही, पोलीस आम्हाला परवानगी देत नाही. पण ही नगरपालिकेची खास करून जबाबदारी आहे की नागरिकांना ज्या त्यांच्या भावनेशी खेळण्याचं जे काम आहे हे नगरपालिका करते. त्यावेळी ते बघत असाल या ठिकाणी वारंवार असे प्रश्न येत आहेत. तर मला एका बाजूने बोलतात तलावामध्ये घाण व्हायला नाही पाहिजे, आणि एका बाजूने तेच फायर ब्रिगेडची माणसं साफसफाई करत असताना सर्व ती माती परत फक्त तलावामध्ये जाते. हे कुठेतरी दुःखाची गोष्ट आहे. म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका करते काय, हा मोठा प्रश्न लोकांच्या समोर आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक पोलीस स्टेशन असेल, CP साहेब असतील, यांना मी कळकळीची विनंती करतो, यांच्यावर गुन्हा दाखवलाय का विटंबना करतात हिंदू संस्कृतीचा. त्यामुळे दिवसेंदिवस लोकांच्या मनामध्ये उद्रेक निर्माण होत चाललेला आहे. त्यामुळे याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, ही महाराष्ट्र शिवसेनेची मागणी आहे. आणि ही अधिकाऱ्यांना परत एकदा मी चेतावणी देतोय की असं तुम्ही विटंबना करत असाल तर तुम्हाला पण तसं उत्तर दिलं जाईल, लक्षात घ्या. त्या तुमच्यावर आता कायदा हातात घेण्यासारखी वेळ आलेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या कृपया करून अशा भावनेशी खेळू नका, ही तुम्हाला कळकळीची विनंती करते. अन्यथा तुम्हाला तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल हे पण तुम्हाला सांगतो. गावकरी लोकांच्या अंगावर तुम्ही गुन्हे दाखल केले, कळलं का? त्यांनी त्यांची संस्कृती पारंपरिक पद्धतीने जे विसर्जन करत होते त्याला तुम्ही रोख टाकली आहे त्याच्यावर, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. अरे त्याला नोटीस द्या, ठीक आहे, समज द्या, नंतर सोडून द्या. असं काहीतरी करायला पाहिजे होतं. तुम्ही विटंबना करता हे परत लक्षात घ्या, अन्यथा तुम्हाला गाठ महाराष्ट्र शिवसेनेचे हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये सांगतो. तुर्तास सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. ह्या होत्या राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या प्रतिक्रिया. आणि यांचं एकच म्हणणं आहे की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची ही जी दुपट्टी भूमिका आहे, एका ठिकाणी ग्रामस्थांवरती उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातात. मग या ठेकेदाराला आणि ह्या अधिकाऱ्यांना का तुम्ही पाठीशी घालताय? यांच्यावरतीही तसाच गुन्हा दाखल झाला पाहिजे. का आमच्या भावनेशी खेळला जात आहे? हा गणेश उत्सव पारंपरिक वर्षानुवर्ष हा हिंदुत्व सण म्हटला जातो. हा मीरा भाईंदर शहरमध्ये म्हणतात की हिंदुत्व टिकलं पाहिजे. हिंदुत्वासाठी अनेक इकडचे पुजारी आणि इकडे भक्तिमय असे महाराज येऊन गेले. त्याच्यानंतरही महानगरपालिका अजून का जागी होत नाही आहे? महानगरपालिकेला काय कायदा सुव्यवस्था ह्या शहरामध्ये अबाधित ठेवायची नाही आहे का? का दरवेळी वारंवार ह्या सर्व गोष्टी मीरा भाईंदर शहरामध्ये घडतात?
कृत्रिम तलावाचा घाट घातला, कृत्रिम तलावाचं नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे त्या ग्रामस्थांनी त्या गोष्टीचा विरोध केला। या गोष्टीवरती पोलिसांनी मध्यस्थी करून सामंजस्यप्रमाणे लोकांना तयार केलं की बाबा नाही ह्या गोष्टी सुधारणा होतील। त्यानंतर आता हा किळसवणा प्रकार कचऱ्याच्या गाडीतून गणेशाच्या मूर्त्या घेऊन जायचं काम करत आहेत, हे कितपत योग्य आहे? का महानगरपालिकेला ह्या गोष्टी समजत नाहीत का सुधरत नाही की हे जाणून बुजून केलं जात आहे? यावरती हा संतप्त प्रतिक्रिया ह्या सगळ्या लोकांच्या आहेत। याच्यानंतर ही महानगरपालिका जागी होईल का हा येणारा काळच सांगेल। अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल।